लास्ट टाइम आपण चॅप्टर फर्स्टला स्टार्ट केली होती अँगल अँड इट्स मेजरमेंटला. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक डिरेक्टेड अँगल, पहिली जी डेफिनेशन बघितली होती ती म्हणजे डिरेक्टेड अँगलची. डिरेक्टेड अँगल. नाव डिरेक्टेड अँगल म्हणजे काय असतं बरं? डिरेक्टेड अँगल, व्हॉट यू मीन बाय डिरेक्टेड अँगल? आपण कशाला म्हणतो? काल मी जे घेतलं होतं तेच विचारतो परत. डिरेक्टेड अँगल म्हणजे काय की देयर इज टू आर्म्स विच इंटरसेक्ट ॲट ओ विच कॉल्ड ॲज व्हर्टेक्स. त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स म्हणायचं होतं, बरोबर. नाव देयर इज टू आर्म्स विच हॅव इंटरसेक्ट ॲट व्हर्टेक्स अँड देन वी हॅव टू रोटेट वन ऑफ दॅट. दोघांपैकी एकाला मी काय करतो? रोटेट करतो. ज्या ठिकाणाहून मी रोटेट करायला सुरुवात केली, एकाला फिक्स ठेवून दुसऱ्याला रोटेट करायला सुरुवात केली, तर तिथे एक पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये दुसरा आर्म काय होतो? रोटेट होत असतो. मी काय केलं? याला फिक्स ठेवलं म्हणजे मी त्याला नाव दिलं ओए आणि दुसऱ्याला नाव दिलं होतं मी ओबी. तर मला सांगा ओए म्हणजे काय आणि ओबी म्हणजे काय? ओए काय असतो? इनिशियल आर्म. OA is called the initial arm. OB is called terminal arm. That one is called initial arm and that one is a terminal arm. लक्षात घ्या. म्हणजे that one is called a directed angle. आणि हे जे अमाउंट ऑफ रोटेशन झालंय तोच म्हणजे माझा अँगल असतो. that one is a angle, अमाउंट ऑफ रोटेशन. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही 30 घ्या, 45 घ्या, 60 घ्या, 90 घ्या किंवा ऑर कोणताही घ्या, तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, बरोबर ना. नाव मग लक्षात असू द्या की आपण डिरेक्टेड अँगल म्हणजे काय, त्याच्यात 2 ते 3 कॉन्सेप्ट येतात. एक म्हणजे व्हर्टेक्स, इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म आणि त्याची अमाउंट ऑफ रोटेशन. ओके. जर मला सांगा, जर आपल्याकडे पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल असे 2 टाईप मी घेतले होते ना. पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय आणि निगेटिव्ह अँगल म्हणजे काय? पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय? रोटेशन ऑफ दिस टर्मिनल आर्म, बरोबर ना. रोटेशन ऑफ दिस टर्मिनल आर्म इन अ अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल तर आपण त्याला काय म्हणणार? पॉझिटिव्ह अँगल म्हणणार. जो अँगल मला जे अमाउंट ऑफ रोटेशन मिळेल ते माझं काय असेल? पॉझिटिव्ह असेल. दॅट्स व्हाट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह. दॅट्स व्हाट इज अ अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. द नेक्स्ट क्लॉकवाईज डिरेक्शन. क्लॉकवाईज डिरेक्शन असलं तर ऑब्विसली तो अँगल कुठला असणार आहे? निगेटिव्ह अँगल असणार आहे. असे 2 प्रकार आपले महत्त्वाचे याच्यामध्ये पडत असतात. म्हणून लक्षात घ्या, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. केव्हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह अँगल, क्लॉकवाईज रोटेशन मध्ये टर्मिनल आर्म रोटेट होत असेल तर तो निगेटिव्ह अँगल असेल. ही डेफिनेशन आपण काल बघितली होती. ओके. याच्यामध्ये आपण 2 महत्त्वाचे प्रकार बघितलेले. तो म्हणजे काय? पॉझिटिव्ह असेल एक तर निगेटिव्ह. एक अँगल घेतला तो एक तर पॉझिटिव्ह असेल एक तर निगेटिव्ह असेल. दोघांपैकी एकच राहणार. ओके. आता आपण त्याचे काही टाइप्स बघायचे. आता लक्षात घ्या, डिरेक्टेड अँगलचे काही टाइप्स पडतात. हे त्याच्या डिरेक्शनवर पडतात, काही त्याच्या टर्मिनल आर्म कुठल्या पोझिशनला आहे त्याच्यावर पडत असतात. दॅट्स वी हॅव टू टेकन ॲज टाइप्स ऑफ angles. There is a first type, that's what is called a zero angle. काय असेल बरं झिरो अँगल? झिरो अँगल काय असतं? झिरो अँगल जर सपोज दॅट 2 आर्म घेतले, त्याच्यातला एक मी इथे ठेवतो, that's O A. पूर्ण एक लक्षात घ्या, झिरो अँगल म्हणजे काय? आपण अँगल म्हटलं की त्याच्यामध्ये एक अमाउंट ऑफ रोटेशन येतं. जर मी 2 आर्म आहेत आणि 2 आर्म मध्ये मी अमाउंट ऑफ रोटेशनच घेतलं नाही, हा एक दुसरा आर्म आहे, तर दोघं एकाच पोझिशनला ठेवले, एकाच डिरेक्शन मध्ये ठेवले. जर मी दुसरा आर्म जो आहे तो OB हा एकाच पोझिशनवर ठेवला. आपलं कर्कटक कसं असतं? ते दोघं एका ठिकाणी टाईप असतात, ते दोघं एकाच ठिकाणी जर आणले तर दोघं एकाच ठिकाणी असणार आहेत, बरोबर ना. OA आणि OB यांच्या दोघांची डिरेक्शन ही एकाच वेने घेतली. त्यांच्या दोघांची डिरेक्शन ही काय केली? मी एकाच वेने घेतली, एकाच ठिकाणी घेतली. त्याच्यामध्ये अमाउंट ऑफ रोटेशन, मेजर ऑफ अँगल AOB, मेजर ऑफ अँगल म्हणजे मेजर करायचं आहे, AOB इज इक्वल्स टू 0 डिग्री.
म्हणून त्याला काय म्हणायचं, झिरो अँगल म्हणायचं. का बरं झिरो अँगल म्हणायचं, का बरं झिरो अँगल म्हणायचं, का बरं झिरो अँगल म्हणायचं, कारण त्याच्यात अमाऊंट ऑफ रोटेशन होत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, झिरो अँगल. AOB मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू 0 डिग्री. त्यांच्या दोघांमधला अँगल किती तयार होणार आहे, 0 डिग्री तयार होतोय. लक्षात घ्या, दोघांची पोझिशन एकाच ठिकाणी आहे, दोघं एकाच ठिकाणी लॅप होत आहेत, एकमेकांवर लाईज होत आहेत, म्हणून त्यांच्या दोघांमधला जो अँगल आहे तो ऑलवेज काय राहणार, 0 राहणार, म्हणून त्याला काय म्हणायचं, झिरो अँगल म्हणायचं. लक्षात येत आहे. याच्यात पण इनिशियल आर्म कोण, इनिशियल आर्म कोण, OA, आणि OB कोण असेल, टर्मिनल आर्म असेल. दोघं एकाच ठिकाणी आहेत, दोघं एकाच ठिकाणी आहेत, आणि त्यांच्यामधला अँगल किती आहे, 0 डिग्री, म्हणून त्याला काय म्हणतोय मी, झिरो अँगल म्हणतोय. दुसरा आहे स्ट्रेट अँगल. काय सांगणार बरं स्ट्रेट अँगलच्या बाबतीत, व्हॉट डू यू थिंक अबाउट अ स्ट्रेट अँगल, स्ट्रेट अँगल बद्दल काय सांगणार. What do you think about a straight angle? लक्षात घ्या आता. हां सांग. एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये असतील. आपली जर नोट्स तुम्ही बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी लिहिलंय, काय म्हटलंय त्याच्यामध्ये, सपोज हा माझा व्हर्टेक्स आहे, तिथून एक आर्म इकडे गेला, कुठे गेला, त्या साईडला गेला, म्हणजे तो तिकडच्या डिरेक्शन मध्ये गेला, त्याला मी नाव देतो OA. हा OA आहे, बरोबर. तो कोण आहे मला अजून माहिती नाही. आता जर सपोज दॅट त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये, एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध दिशेने जर मी घेतला असेल, OB घेतला असेल, आणि मी नाव देतो आता, इकडनं डिरेक्शन घ्यायला सुरुवात केली, इकडनं घेतला, बरोबर ना, त्यांच्या दोघांमधला अँगल AOB एक्झॅक्टली समोरासमोर, त्यांची जी डिरेक्शन आहे, तो एक इकडे जातोय तर दुसरा एक इकडच्या बाजूला सरळ येतोय, म्हणजे ते दोघं एकमेकांच्या कसे आहेत, अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत, बरोबर ना. तर त्यांच्यामध्ये जो अँगल तयार होतोय तो किती तयार होतोय, 180 डिग्री तयार होतोय. किती अँगल तयार होतोय, 180 डिग्री तयार होतोय. स्ट्रेट अँगल इज ऑलवेज 180 डिग्री. ओके. जर क्लॉकवाईज घेतला तर किती डिग्री येणार, -180 डिग्री येणार. कारण मायनस तर का आला, मायनस निगेटिव्ह का आला, निगेटिव्ह का आला, कारण क्लॉकवाईज डिरेक्शन आहे, आणि त्याच्यात 180 डिग्री म्हटलंय, बरोबर ना. 180 डिग्री लक्षात घ्या. 180 डिग्री म्हणजे टोटल रोटेशन कितीच असतं, एक पूर्ण रोटेशन किती डिग्रीच असतं, 360 डिग्रीच असतं. एक कम्प्लीट रोटेशन हे 360 डिग्रीच असतं, हे त्याच्यापैकी निम्म रोटेशन. मी अँटी क्लॉकवाईज घेतलं तर पॉझिटिव्ह 180 डिग्री, आणि क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये घेतलं तर 180 डिग्री. मग आपल्याकडे मेजर ऑफ अँगल AOB, AOB कसं मेजर केलंय, एकतर 180 डिग्री घ्या, नाहीतर -180 डिग्री घ्या, दोघांचा मिनिंग सारखाच होणार, बरोबर ना. आता याच्यात इनिशियल आर्म कोणता, मग OA, आणि OB टर्मिनल आर्म, बरोबर ना. मग म्हणून या अँगलला जसं आपण स्ट्रेट अँगल का म्हणतात, कारण ते एक्झॅक्टली सरळ लाईनी सारखे दिसतात. कसे दिसतो तो अँगल कसा दिसतोय, सरळ लाईनी सारखा दिसतोय, आणि त्याच्यामध्ये 180 डिग्री मेजरमेंट असल्यामुळे त्याला काय म्हणतात, स्ट्रेट अँगल म्हणतात. काय म्हणतात, स्ट्रेट अँगल म्हणायचं. आलं लक्षात. नंतर पुढची डेफिनेशन, राईट अँगल. कोण सांगेल बरं राईट अँगल म्हणजे काय, राईट अँगल. व्हर्टेक्स घेतला OA, सपोज हा O आहे आणि हा A आहे. ओके. नाव राईट अँगल घेत असताना सपोज दॅट मी जर हा इनिशियल आर्म ठेवला आणि दुसरा जर मी घेतला असेल टर्मिनल आर्म OB, आणि त्याच्यामधलं रोटेशन आहे 90 डिग्री. किती रोटेशन आहे, 90 डिग्री.
किंवा मग याच्यात एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये हा किती असेल बरं? हा किती असेल इकडचा? किती असेल रोटेशन? मायनस 90 असेल, कारण तो क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आहे आणि हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये आहे. लक्षात घ्या की यांच्यात मेजरमेंट घेतलं जाईल. तर सपोज दॅट हा माझा सी घेतला असेल तर माझे दोन अँगल मला मिळाले. मागच्या एक्झाम्पल मध्ये मागच्या डेफिनेशन मध्ये स्ट्रेट अँगल मध्ये तो एकतर 180 एकतर -180 होता, बरोबर ना. मग इथे मला दोन अँगल मी घेतले. मग मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल AOC इज इक्वल्स टू -90 डिग्री. Thus measure of angle AOB equal to 90 degree, measure of angle AOC equal to -90 degree. मग मला सांगा AOB चा टर्मिनल आर्म कोण? AOB चा टर्मिनल आर्म कोण? OB, बरोबर ना. AOC चा टर्मिनल आर्म कोण? AC नाही येणार ना, OC आहे ना, कारण हा टर्मिनल आहे इकडच्या बाजूला. AC तर OA तर आपला इनिशियल आर्म आहे. दोघांचा कॉमन आहे का? दोघा अँगलचा अँगल AOB मध्ये आणि अँगल AOC मध्ये इनिशियल आर्म काय माझा? इनिशियल आर्म काय माझा? OA इज ऑलवेज फिक्स. OA हा दोघांचा ऑलवेज फिक्स असणार आहे. OA इज माय ऑलवेज फिक्स्ड इनिशियल आर्म. माझा OA हा काय राहणार आहे? ऑलवेज इनिशियल आर्म राहणार आहे. हा झाला माझा राईट अँगल. राईट अँगल म्हणजे ऑब्विसली तो 90 डिग्री मध्ये आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? राईट अँगल म्हणणार. नंतर वन रोटेशनल अँगल. वन रोटेशन अँगल म्हणजे किती डिग्री असेल? 360. आता जर सपोज दॅट मी हा OA हा जर इनिशियल आर्म O जर व्हर्टेक्स घेतला असेल, आता पूर्ण रोटेशन घेतो. लक्षात घ्या आता काय करतोय, याच्यावर बराचसा पार्ट डिपेंडेड आहे. नाव एक रोटेशन घ्यायला सुरुवात केली, पूर्ण कंप्लीट रोटेशन घेऊन मी परत तिथेच येऊन पोहोचतो आणि दुसरा आर्म हा परत त्याच्यावरच लाईज होतोय. OA वरच दुसरा आर्म लाईज होतोय. पण OB केव्हा आला त्याच्यावर? जेव्हा पूर्ण एक रोटेशन घेऊन आणि मग परत त्याच्यावर. म्हणजे जर सपोज दॅट दोन आर्म घेतले असतील, एकाचं रोटेशन घेऊन घेतलं आणि परत त्याच ठिकाणी त्याला घेऊन आलो आणि तो परत त्या ठिकाणी येऊन लागला, बरोबर ना. म्हणजे एक रोटेशन घेऊन ते एकमेकांना जवळ आले, बरोबर. लक्षात घ्या म्हणजे पूर्ण रोटेशन घेऊन OA आणि OB एकाच पोझिशनला आले. आता झिरो अँगल मध्ये OA आणि OB एकाच ठिकाणी होते, पण अमाऊंट ऑफ रोटेशन किती होतं? त्याच्यात अमाऊंट ऑफ रोटेशन किती होतं? 0 होतं, बरोबर ना. पण मग वन रोटेशन, कारण याच्यातही तेच होत आहे, याच्यातही तेच होत आहे, पण याच्यात अमाऊंट ऑफ रोटेशन 0 होतं आणि तर याच्यात अमाऊंट ऑफ रोटेशन किती येत होतं? 360 डिग्रीचं रोटेशन आहे. किती डिग्रीचं रोटेशन आहे? दॅट वन इज अ 360 रोटेशन. ओके, म्हणजे 360 डिग्रीचं रोटेशन असेल. किंवा मग आपण असं घेतलं तर चालेल का? इकडनं सुरुवात करायची आणि इकडनं जाऊन थांबायचं. तर हा अँगल काय असेल मग? -360 डिग्री असेल. दॅट्स व्हाट इज अ -360 डिग्री. या पद्धतीने आपल्याला मेन्शन करता येईल. एकतर तो घ्या 360 चा पॉझिटिव्ह घ्या, एकतर निगेटिव्ह घ्या, दोघांपैकी कोणता एक चालेल. मेजर ऑफ अँगल AOB आयदर 360 और -360. आता लक्षात घ्या त्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हा एकच आहे. 90 डिग्री मध्ये स्ट्रेट अँगल मध्ये पण एकच होता आणि याच्यातही एकच आहे. पण राईट अँगल मध्ये दोघांचे टर्मिनल आर्म कसे होते? वेगवेगळे टर्मिनल आर्म होते. लक्षात येतंय सर्वांच्या? समजतंय का हे कळतंय का काय लिहितोय? वन रोटेशन कळतंय का? ओके. नाव नंतर पुढची डेफिनेशन आहे, पुढची सगळ्यात महत्वाची डेफिनेशन, आणि त्याच्याशी रिलेटेड बरेचसे एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात किंवा आपण जे एक्झाम्पल घेणार आहोत ते याच्यावरच बरेचसे खास करून डिपेंडेड येतात. कॉल्ड ॲज अ को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल
ओके, को टर्मिनल अँगल म्हणजे काय लक्षात घ्या. आता जर सपोज दॅट एक मी अँगल घेतला, हा व्हर्टेक्स ओ ए. लक्षात घ्या नावाप्रमाणे जरी विचार केला तरी चालतंय को टर्मिनल अँगल मध्ये. ओके, नाव जर हा सपोज 30 डिग्री आहे, किती डिग्री आहे 30 डिग्री आहे, आणि जर मी दुसरा अँगल याची डिरेक्शन घेतली आणि इकडनं जर उलट डिरेक्शन मध्ये जर मी दुसरा अँगल घेतला तर हा किती डिग्रीचा असेल बरं, उरलेला असेल तो इकडचा उरलेला अँगल आहे. लक्षात घ्या हे पूर्ण टोटल रोटेशन किती डिग्रीचं असतं, टोटल रोटेशन किती डिग्रीचं असतं 360. 360 मध्ये माझा 30 इकडे गेलाय म्हणजे उरलेलं रोटेशन कितीचं असेल -330 डिग्री. दासोलीचं -330 डिग्री उरलेलं रोटेशन मी घेतोय. बर मला सांगा पहिला जो अँगल मी घेतला तो मेजर ऑफ अँगल AOB इक्वल्स टू 30 डिग्री घेतला, आणि दुसरा जो अँगल घेतला मेजर ऑफ अँगल AOB च आहे पण त्याचं मेजरमेंट वेगळं आहे 330 डिग्री. दोन मेन्शनिंग आहे. मला सांगा याचा इनिशियल आर्म कोणता, 30 डिग्रीचा इनिशियल आर्म कोणता. इनिशियल म्हणजे कोणता, जिथून सुरुवात झाली तो कोण येतो OA. इनिशियल माहिती ना, जिथून सुरुवात होते रोटेशनला, इथून सुरुवात झाली ना 30 डिग्रीच्या रोटेशनला इथून, म्हणून त्या आर्मला काय म्हणायचं इनिशियल. म्हणून OA हा काय झाला त्याचा इनिशियल आर्म. याचा इनिशियल आर्म सांगा -330 चा. OAच आहे कारण सुरुवात इथून केली ना मी याला रोटेशन घ्यायला. असं इकडनं रोटेशन घेऊन आणि इथे जाऊन थांबलो, इथून सुरुवात केली, इथून कम्प्लीट रोटेशन घेत आणि मी इथे येऊन थांबलोय. मग मला सांगा हा OA याचा पण इनिशियल आर्म आहे आणि याचा पण इनिशियल आर्म आहे. बर मग मला सांगा याचा टर्मिनल आर्म कोणता. OB बरोबर आहे. याचा टर्मिनल आर्म कोणता OB. मला सांगा ह्या दोघांना मी को टर्मिनल म्हणतो. का म्हणेल बरं आता सांगा बरं, का म्हणेल याला को टर्मिनल. को टर्मिनल अँगल का म्हणेल, असे दोन वेगवेगळे अँगल लक्षात घ्या मी काय सांगतोय. असे दोन वेगवेगळे अँगल की ज्यांचं मेजर डिफरंट आहे, ज्यांचं मेजर डिफरंट म्हणजे हा 30 डिग्री तर हा -330 डिग्री, ज्यांचे मेजर वेगवेगळे आहेत आणि आणि त्यांचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे दोघंही सेम आहे. परत एकदा सांगतोय लक्षात घ्या, टू डिफरंट अँगल्स. ओके, मेजर अँगल म्हणजे त्यांच्या दोघांचं मेजर कसं असेल वेगवेगळं असेल, पण त्यांचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हा कसा असेल सेम असेल. तर मी त्याला काय म्हणणार, ह्या दोघा अँगल्सला काय म्हणणार को टर्मिनल. को टर्मिनल म्हणजे काय, इनिशियल आणि टर्मिनल आर्म त्या दोन वेगवेगळ्या अँगलचे काय सारखे आहेत. आता फॉर एक्झाम्पल नाव एक हा 45 डिग्री घेतला आणि दुसरा 60 डिग्री घेतला. ओके, सपोज हा OAB, OA सी हा O आहे. चला सांगा बरं, मला सांगा दोन अँगल आहेत माझ्याकडे AOB, मेजर ऑफ अँगल AOB इक्वल्स टू 45 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल AOC इज इक्वल्स टू 60 डिग्री. चला सांगा बरं मला आता हे दोघे को टर्मिनल अँगल आहेत का, AOB आणि AOC. दोघंही को टर्मिनल आहेत का. आहेत का. को टर्मिनल साठी मला एक सांगा, को टर्मिनल आहेत दोघं नाही आहेत. कारण का,
कारण का? आणि एक मग सगळ्यात अजून एक एकदम सोपी ट्रिक सांगतो ओळखण्यासाठी. कोटर्मिनल दोन अँगल दिले असतील आणि जर दोन अँगल हे कसे असतात लक्षात घ्या. त्यांच्या दोघांची सबट्रॅक्शन ही 360 काय सांगतोय 360 पाहिजे किंवा 360च्या पटीत पाहिजे. काय सांगतो लक्षात घ्या. मला एकतर 360 पाहिजे एकतर 360च्या पटीत पाहिजे. 360च्या पटीत पाहिजे म्हणजे काय? 360च्या पटीत सांगा. याच्या दुपटीने कोण येईल? 720 बरोबर ना. पटीत लक्षात घ्या. त्याला म्हणतात इंटिग्रल मल्टिपल ऑफ. त्याला काय म्हणतात? इंटिग्रल मल्टिपल ऑफ. 360 किंवा 360च्या पटीत. याच्या परत अजून तिसऱ्या पटीत 360च्या तिसऱ्या पटीत किती आहे? 1080 बरोबर ना. परत अजून पुढच्या पटीत किती येईल? 1440 बरोबर ना किंवा 1800 बरोबर आहे का? लक्षात येतंय का काय सांगतोय? मला एक सांगायची एकच गोष्ट आहे की जर मला दोन अँगल कोटर्मिनल चेक करायचे असतील, एक्झाम्पल आहे तर लक्षात घ्या. जर मला दोन अँगल कोटर्मिनल चेक करायचे असतील तर ते दोन अँगल एकतर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 पाहिजे, 360 पाहिजे. काय पाहिजे? इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. म्हणजे ज्याला लिहिताना मी असं लिहिलं तर चालेल का? 1 into 360 बघा वाटल्यास 2 into 360 3 into 360 plus 4 into 360 plus 5 into 360. म्हणून या जेवढे पण अँगल आणि इथून पुढचे जे पण अँगल असतील ते कोण असतील? म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 किंवा 360च्या पटीत असतील. मग मला सांगा बरं यांच्या दोघांची सबट्रॅक्शन 360 निगेटिव्ह पण चालेल ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही चालतात. यांच्या दोघांची सबट्रॅक्शन बघा बरं. मग याची आणि याची सबट्रॅक्शन घेतली काय येईल सांगा बरं? 30 डिग्री मायनस ऑफ मायनस 330 डिग्री इक्वल्स टू किती येते? इक्वल्स टू किती येते बघा प्लस मायनस मायनस काय होतो इथे? मायनस मायनस प्लस होणार प्लस 330 डिग्री म्हणजे दोघांची समेशन किती येणार? 360. म्हणून हे दोघं अँगल काय आले? कोटर्मिनल आले. म्हणून हे दोन अँगल काय आले? कोटर्मिनल. बघा बरं यांच्या दोघांची सबट्रॅक्शन घेऊ. 360 येते का? येते का 360? नाही येत आहे कारण 45 मायनस 60 इज मायनस 15. 360 किंवा 360च्या पटीत 360च्या पटीत येत नाहीये. म्हणून ते दोघेही कोटर्मिनल येणार नाही. अजून एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. जर सांगा मला सांगा बरं आता 150 डिग्री 210 डिग्री. एक अँगल घेतला 150 डिग्रीचा, दुसरा घेतला मी 210 डिग्रीचा. चला बरं सांगा बरं हे दोघेही पण कोटर्मिनल आहेत का? कशावरून ठरवलं? दोघांचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे? दोघांचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे? येतंय का? व्यवस्थित बघा आणि मग मला सांगा 150 वजा 210 किती येतात? 150 वजा 210 किती येतात? जर मी फिगर काढली हा इनिशियल हा इथे येतो 150 डिग्रीचा इथे कुठेतरी येईल आणि 210 डिग्रीचा थर्ड क्वार्टर मध्ये जातो म्हणजे हा 210 डिग्रीचा. बघा बरं दोघांचा टर्मिनल आहे एकाच ठिकाणी आहे का? इनिशियल आहे. इनिशियल दोघांचा सेम ठिकाणी राहणार पण दोघांचा टर्मिनल एकाच ठिकाणी आहे का? मग कसं काय दोघं कोटर्मिनल आले? येतील का कोटर्मिनल? येतील का? नाही येणार. बरं मी इथे थोडासा चेंज करतो आणि इथे -210 लिहितो. आता सांग आता येतील का?
सबट्रॅक्शन करून बघा. 150 डिग्री मायनस ऑफ मायनस 210 डिग्री, हा निगेटिव्ह अँगल हा पॉझिटिव्ह अँगल आहे. दोघांचं सबट्रॅक्शन मायनस मायनस इथे काय होईल, मायनस मायनस प्लस 150 डिग्री प्लस 210 डिग्री किती येणार बघा बरं, 360 येत आहे का, झालंय ना. मग दोन्ही कोण टर्मिनल आले. फक्त एका साइन मुळे, छोट्याशा साइन मुळे काय झाला, तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह म्हणजे चेंज झाल्यामुळे आपल्याला 360 डिग्रीच्या पट्टीत आला. बरं, अजून एक पुढचा घे तुम्ही. 410 डिग्री अँड 310 डिग्री. बघा बरं को टर्मिनल आहेत का. चेक करा आणि मला सांगा, 410 डिग्री आणि 310 डिग्री को टर्मिनल आहेत का. सबट्रॅक्शन किती येते, 100. मग 100 360च्या पट्टीत आहे का, किंवा 360 आहे का. मग कसं काय को टर्मिनल येतील दोघं. को टर्मिनल म्हणजे काय, त्यांची वजाबाकी, सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, त्यांची वजाबाकी ही 360 किंवा 360च्या पटीत पाहिजे. त्याला लिहिताना असं लिहिता आलं पाहिजे, तो एकतर 360 पाहिजे, 720 पाहिजे, 1080 पाहिजे, 1440 पाहिजे, किंवा 1800 पाहिजे, किंवा निगेटिव्ह मध्ये एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये. याच्या व्यतिरिक्त जर असेल तर ते को टर्मिनल येणार नाही. आता जर यांच्या दोघांची सबट्रॅक्शन घेतली, 410 वजा 310 किती येणार, 100. मग हा 360च्या पटीत आहे का, नाही, म्हणून हे दोघं को टर्मिनल येणार नाही. बरोबर. मग आता जर सपोज दॅट मी इथे चेंज करतो, जरा इथे तरी मायनस मध्ये घेतो, त्याला इथे मायनस मध्ये घेतलं. आता सांगा, आता येईल का, किती आली सबट्रॅक्शन, किती आली 720 आली. आहे का 720, 2 × 360 बरोबर ना. 720 मध्ये आला म्हणजे ऑब्विसली मला तो को टर्मिनल मिळेल. 410 वजा 310 म्हणजे मायनस, दॅट्स वन इज 720 डिग्री झाला. 720 can be written as 2 × 360. Therefore these two angle subtraction is integral multiple of 360. Therefore these two angles are coterminal. समजलं का. ते सीईटी ला विचारलं जातं, जनरली सीईटी ला विचारलं जातं. मी परत एकदा सांगतो, सीईटी ला जेवढं विचारलं जाईल याच्या रिलेटेड तुम्हाला जास्तीत जास्त असेल, म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. परत एकदा घेऊ. हा चला सांगा, 860 आणि 580 सांगा बरं, आहेत का दोघं. सबट्रॅक्शन किती येते, 280 नक्की. 860 वजा 580 इक्वल्स टू 280. कुठे येतोय, को टर्मिनल येणार नाही. झालं, समजतंय काय. परत एकदा घ्या, 900 मायनस 900, एक मायनस 900 आणि एक प्लस 900. सांगा बरं दोघं को टर्मिनल आहेत का. येतंय का. 900 मायनस 900 सबट्रॅक्शन किती येते दोघांची, 1800. आहे का आपल्या लिस्ट मध्ये. इंटिग्रल मल्टिपल ऑफ आहेत का, हे लक्षात ठेवायचं बरं का, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. अजून याच्या पुढचे पण 6 × 360, 7 × 360 हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. हे काय असतात, इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय, त्याच्याशिवाय आपल्याला हे सॉल्व्ह नाही करता येणार. लास्ट वन इज इक्वल्स टू, दोघांचं सबट्रॅक्शन जर घेतलं तर मायनस ऑफ मायनस, लास्ट वन इज इक्वल्स टू 800. That can be written as 5 × 360. Therefore, these two angles, 900 and minus 900, are co-terminal angle.
को टर्मिनल अँगलची दुसरी अजून डेफिनेशन कशी, दोन वेगवेगळ्या मेजरमेंट असलेले अँगल्सचा जर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म जर सेम असेल तर त्याला काय म्हटलं जातं, को टर्मिनल अँगल. डेफिनेशन पाठ करून ठेवायची व्यवस्थित. नंतर ना आता पुढच्या डेफिनेशन कडे चला. काही डेफिनेशन आपण घेऊन घेऊ, कम्प्लीट करून घेऊ आणि मग त्यानंतर एक्झाम्पल्स कडे जाऊ. कारण एक्झाम्पल्स आपण घ्यायचे लवकरात लवकर आपण एक्झाम्पल्स स्टार्ट करू. चला पुढचे एक्झाम्पल्स. Thus there is a next definition is standard angle. Next definition is standard angle. What do you mean by standard position? What do you mean by standard position? Standard position कशाला म्हणतात? तुम्ही फिगर काढलेत, ग्राफ काढलेत का तुम्ही? तुम्ही ग्राफ काढलाय का? काढलाय ना ग्राफ? ग्राफ पेपरवर तुम्ही ग्राफ काढला असेल ना. मग मला एक सांगा, याला काय म्हणतात? ओरिजिन. याला काय म्हणतात? ओरिजिन. दॅट्स व्हाट इज द ओरिजिन. ओके. नाउ हा काय असतो माझा? एक्स ऍक्सिस. हा काय असतो माझा? वाय ऍक्सिस. बर, एक्स ऍक्सिस हा पूर्ण माझा कोण असणार आहे? एक्स ऍक्सिस. इथे 0 न्यूट्रल व्हॅल्यू असते. इथून पॉझिटिव्ह नंबर असतात तर इथे निगेटिव्ह ऍक्सिस असतो, बरोबर ना. इथून इकडे काय असतो? निगेटिव्ह असतो. नंतर इथून वरती पॉझिटिव्ह असतो तर इथून इकडे निगेटिव्ह असतो. मग त्याला आपण वाय डॅश म्हणतो. एक्स डॅश वाय डॅश. एक्स डॅश आणि वाय डॅश म्हणजे काय? निगेटिव्ह ऍक्सिस, बरोबर ना. इथून पुढे पॉझिटिव्ह. याला काय म्हणतात? दिस प्लेन इज कॉल्ड फर्स्ट क्वाड्रंट. काय म्हणतात? फर्स्ट क्वाड्रंट. हा कोण आहे माझा? सेकंड. याला काय म्हणतो आपण? सेकंड क्वाड्रंट म्हणतो. याला काय म्हणतात? आवाज येतो का माझा? ओके. नाउ दिस वन इज कॉल्ड थर्ड क्वाड्रंट. याला काय म्हणतात? थर्ड. आणि हा काय असतो माझा? फोर्थ क्वाड्रंट. मग मला सांगा, हा जो फर्स्ट क्वाड्रंट असतो किती डिग्रीचा असतो? फर्स्ट क्वाड्रंट किती डिग्रीचा असतो? 90. हा दुसरा 90 डिग्रीचा असतो ना. हा पूर्ण एवढा 90 डिग्री. हा नंतर दोघांना मिळवलं की किती होतं पूर्ण? दोघं क्वाड्रंट मिळवले 180. तिघं क्वाड्रंट 1 2 3 मिळवलं तर किती डिग्री होतं पूर्ण? 270 270, बरोबर. आणि पूर्ण रोटेशन घेतलं की 360 डिरेक्शन, बरोबर ना. दॅट्स व्हाट इज कॉल्ड अ स्टँडर्ड पोझिशन. याला काय म्हणतात? स्टँडर्ड पोझिशन किंवा XY प्लेन किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम. लक्षात घ्या, स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय लक्षात घ्या पोरांनो. दॅट्स वी हॅव टू डिफाइन ॲज जनरली आपण आतापर्यंत जो अँगल घेत आलो, हे अँगल जे मेन्शन केले, हे मेन्शन करताना आपण काय करायचो? दोन आर्म घ्यायचो, दोघांना इंटरसेक्ट करायचो, मग आपण त्यानंतर त्यांना म्हणायचो की हा आपला काय अँगल आहे, बरोबर ना. पण अँगल कशामध्ये मेन्शन करायचा आहे? मला कशात घ्यायचा आहे? जो अँगल आहे, जो आपण जे दोन आर्म्स घ्यायचे वेगवेगळे, ते आता कोणामध्ये घ्यायचे? आपल्याला स्टँडर्ड पोझिशन मध्ये घ्यायचे, XY ऍक्सिस वर घ्यायचे. लक्षात घ्या, आपण मेन्शन करताना जो अँगलचं मेजरमेंट आपण काढणार किंवा आपण जे अँगलचं मेजरमेंट घेणार, जी डेफिनेशन आहे डिरेक्टेड अँगल जो आहे तो कुठे घ्यायचा आहे? मला स्टँडर्ड पोझिशन मध्ये घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? मला स्टँडर्ड पोझिशन मध्ये घ्यायचा आहे. म्हणून लक्षात असू द्या की स्टँडर्ड पोझिशन मध्ये काय काय फिक्स्ड असतं ते कधी बदलणार नाही. तुम्ही आपले 2-3 चॅप्टर होईपर्यंत ते कधीच बदलणार नाही. आता इथून पुढे जास्तीत जास्त वापर ह्या सिस्टीमचा करायचा आहे. हे तर कॉमन आहे.
हे आतापर्यंत झालंय ते सर्व कॉमन आहे, पण ही जी पोझिशन आहे, जो स्टँडर्ड अँगल आहे, अँगल मेजर करायचा आहे स्टँडर्ड पोझिशन मध्ये, म्हणून त्याला स्टँडर्ड अँगल म्हणायचं. स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल घ्यायचा आहे म्हणून लक्षात घ्या, ऑलवेज स्टँडर्ड पोझिशन म्हटलं की त्या ठिकाणी त्या गोष्टी कन्फर्म राहणार. कोणत्या कोणत्या गोष्टी कन्फर्म राहणार? एक म्हणजे ओरिजिन ऍज अ व्हर्टेक्स. काय सांगतोय? ओरिजिन ऍज अ काय म्हणायचं? ओरिजिन काय असेल माझा? व्हर्टेक्स. तो कधीही बदलणार नाही. जर तुम्ही स्टँडर्ड पोझिशन मध्ये घेतलं की ओरिजिन म्हणजे कोण असेल? व्हर्टेक्स असेल. आणि हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस जो आहे, कोण? हा कोण आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह नाही, पण कोण? फक्त पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ऍज अ इनिशियल आर्म. कोण असेल हा? इनिशियल आर्म असेल. कोण असेल तो? इनिशियल आर्म. म्हणून लक्षात घ्या की ह्या दोन गोष्टी ह्या स्टँडर्ड पोझिशन मध्ये, स्टँडर्ड अँगल मध्ये कायम फिक्स राहणार. कायम त्या बदलणार नाहीत. फक्त बदलेल कोण? कोण बदलेल? टर्मिनल आर्म बदलेल. मग तुम्ही टर्मिनल आर्म कुठे पण घ्या. सपोज हा मी 30 डिग्री घेतला, नंतर हा घेतला मी 120 डिग्री, हा घेतला मी 150 डिग्री. ओके. जर मला सांगा आता कोणता अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? लक्षात घ्या, आता याच्यात बदलतंय कोण? ऑलवेज कोण बदलतंय? टर्मिनल आर्म. ओके. ऑलवेज तिघही अँगलचा अँगल AOB किती डिग्रीचा आहे? 30 डिग्रीचा आहे. अँगल AOD किती डिग्रीचा आहे? 120 डिग्रीचा आहे. अँगल AOC इथे पण घेतला बघा मी. ओके. AOC किती डिग्रीचा आहे तो? 90 डिग्रीचा आहे. अँगल AOF किती डिग्रीचा आहे? -150 डिग्रीचा. अँगल AOE किती डिग्रीचा आहे? इकडनं घेऊ आपण, 180 डिग्रीचा आहे. बरोबर ना? मला सांगा, या जेवढे पण अँगल घेतले, AOB, AOC, AOD, AOE, AOF, याच्यामध्ये प्रत्येकाचा इनिशियल आर्म कोण होता? OA होता. OA कोण आहे? OA कोण आहे माझा? पॉझिटिव्ह. OA इज माय इनिशियल आर्म. पण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कायम का राहणार? फिक्स राहणार. तो कधीही बदलणार नाही. तुम्ही किती अँगल घ्या, टर्मिनल आर्म कुठेही घ्या, कसाही ठेवा, त्या ठिकाणी OA हा ऑलवेज माझा टर्मिनल इनिशियल आर्म म्हणून कायम फिक्स राहील. आणि ओरिजिन ऍज अ कोण असेल? व्हर्टेक्स असेल. कोण असेल? व्हर्टेक्स असेल. मग मला सांगा आता OAB कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट. अँगल AOD कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट. अँगल AOF कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? मग लक्षात घ्या, दिस अँगल AOB, दॅट्स अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. त्याला काय म्हणायचं? अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. अँगल AOD, दॅट्स व्हाट इज कॉल्ड अँगल इन सेकंड क्वाड्रंट. त्याला काय म्हणायचं? अँगल इन सेकंड क्वाड्रंट. AOF इज अँगल इन थर्ड क्वाड्रंट. मग बरं, अजून एक घेतलेले, बरोबर ना? AOC. मग सांगा त्याचं मेजरमेंट किती होतं? 90 डिग्री. कोणता अँगल आहे बरं हा? दोन अँगल असे घेतले. लक्षात घ्या, टर्मिनल आर्म कुठे घेतला मी? टर्मिनल आर्म कुठे घेतला याचा? पॉझिटिव्ह ऍक्सिस वर. कुठे घेतला? पॉझिटिव्ह Y ऍक्सिस वर. मग अँगल AOB कोणता अँगल आहे हा?
राईट अँगल आहे. कोणता अँगल आहे? राईट अँगल. मग दुसरा अँगल AOE कोणता अँगल आहे? स्ट्रेट अँगल आहे. कोणता अँगल आहे? स्ट्रेट अँगल आहे. जर माझ्या 3 डेफिनेशन मी याच्यामध्ये तयार केल्या. एक पहिली डेफिनेशन जी आहे ती म्हणजे अँगल इन क्वाड्रंटची. ओके. दुसरी जी डेफिनेशन आहे ती म्हणजे माझी जर माझा टर्मिनल आर्म ऍक्सिस वर असेल. आता हा OE जो आहे हा कुठे होता? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर होता, बरोबर ना. OE कुठे होता? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. म्हणून लक्षात घ्या OA हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर, OE हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. तो स्ट्रेट अँगल तर आहेच, पण तो जो अँगल आहे तो आहे क्वाड्रंटल अँगल. त्याला काय म्हणायचं? याचा 2 प्रकार पडणार. एक म्हणजे अँगल इन क्वाड्रंट आणि दुसरा म्हणजे क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल लक्षात घ्या. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय की ज्याचा टर्मिनल आर्म, ज्या अँगलचा टर्मिनल आर्म हा ऍक्सिस वर असतो, ज्या अँगलचा टर्मिनल आर्म ऍक्सिस वर असतो त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. काय म्हणायचं? क्वाड्रंटल अँगल. मग कोणते कोणते अँगल होते माझे? AOC आणि AOE हे 2 कोणते अँगल होते माझे? क्वाड्रंटल अँगल होते, लक्षात घ्या. आणि क्वाड्रंटल अँगल मधला जो डिफरन्स असेल किंवा समेशन असेल किती डिग्रीची असेल बरं? किती डिग्रीची असेल? 90. आता हा जो घेतला AOC हा 90 होता, AOE हा 180 होता, बरोबर ना. दुसरा जर मी इकडे जर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर जर टर्मिनल आर्म घेतला तर हा 270 चा येईल, बरोबर ना. मग मला सांगा जर अँगल हा जसा आपण को टर्मिनल अँगलच्या बाबतीत बघत होतो की जर डिफरन्स हा जर अँगलचा डिफरन्स 2 अँगलचा डिफरन्स जर 360 च्या पटीत असेल तर त्या 2 अँगलला काय म्हटलं जातं? को टर्मिनल अँगल म्हटलं जातं. तसंच दिलेला अँगल जर 90 अंशाच्या पटीत असेल, 90 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये असतील तर त्या अँगलला क्वाड्रंटल अँगल म्हणायचं. काय म्हणायचं? That one is called a quadrantal angle. समजतंय का हे? लक्षात येतं इथपर्यंत काय येतोय? बर, मला सांगा इज इट क्वाड्रंटल अँगल? 720 हा क्वाड्रंटल अँगल आहे का? बघा, सांगा बरं पटकन. क्वाड्रंटल अँगल आहे का? कसा लिहिता येईल मला? सांगा. 8 × 90 9×8 90 अंशाच्या पटीत आहे का? 90 अंशाच्या पटीत आहे ना. म्हणजे 720 हा कोणता अँगल आला? 720 हा कोणता अँगल आला? क्वाड्रंटल अँगल आला. कोणता अँगल आला? क्वाड्रंटल अँगल. लक्षात घ्या पोरांनो की आपण ज्या वेळेला ह्या डेफिनेशन घेतोय ह्या पहिला टॉपिक हा पूर्णपणे याच्यावर डिपेंडेड आहे. फर्स्ट टॉपिक आपण जे उद्या जे एक्झाम्पल स्टार्ट करेल ते उद्या पूर्ण याच्याशी रिलेटेड असतील किंवा हे जे डेफिनेशन घेतल्यात ह्या डेफिनेशन पाठ करा. त्या डेफिनेशन सांगायचे आहेत. उद्या जर मी विचारलं तर तुम्हाला डेफिनेशन समजायला पाहिजे. उद्या मी परत एकदा हे डेफिनेशन एक्सप्लेन करेल, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स घेऊ आणि मग त्यानंतर पुढच्या टॉपिक कडे जाऊ. आलं लक्षात? हे लेक्चर आज मी पुट करेल. परवाचं लेक्चर मी टाकलं गेलंय, कालचं लेक्चर मी थोड्या वेळात लगेच टाकेल आणि त्याच्यानंतर हे लगेच अपलोड केलं जाईल. आज कालचं आणि आजचं लेक्चर दोघं एकत्र टाकेल म्हणजे कसं तुम्हाला ते कनेक्टिव्हली आणि कनेक्ट पटकन बघता येईल सरळ सरळ, म्हणून आपल्याला डेफिनेशन लवकर कळतील असं. आलं लक्षात? ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण उद्या कंटिन्यू करू. ओके.